श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार. हे उपाय आवर्जून करा. श्रावण महिन्यात शुक्रवारचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय. तर वेलचीचा उपाय. जर तुमच्या घरात पती पत्नी एकत्र खूप पैसे कमवत असतील आणि त्यानंतरही घरात पैसा टिकत नसेल तर श्रावणामध्ये वेलचीचा उपाय करणे तुमच्यासाठी शुभ राहील. श्रावण शुक्रवारी संध्याकाळी पूजेच्या वेळी 5 छोटी वेलची तुमच्या पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल. महादेवाच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा. श्रावण महिन्यातील शुक्रवारी शुभ मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि नंतर त्याच ठिकाणी बसून भगवान शिवांच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय जपावे. हा जप किमान 108 वेळा करावा. ह्या मंत्राचा जप केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या ओम श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा जप करावा. यानंतर देवी लक्ष्मीजवळ संपत्तीसाठी प्रार्थना करताना ध्यान करा आणि घरी परत या. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाय. जर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्न जमायला उशीर होत असेल तर श्रावणामध्ये हा उपाय करणे खूप शुभ मानले जाते आणि लवकरच विवाहाची शक्यता निर्माण होते. शुक्रवारी सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करून 5 प्रकारच्या मिठाईसह वेलची अर्पण करावी. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावून भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करावी. तर दर शुक्रवारी करा हा उपाय. माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय असल्याची मानली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी दूध, तांदूळ आणि लोणी यांची खीर बनवून ती माता लक्ष्मीला अर्पण करावी आणि नंतर 5 कन्या घरी बोलावून आदरपूर्वक खीर खाऊ घालावी. त्यानंतर उरलेली खीर आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रसाद म्हणून खावी. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा लवकरच प्राप्त होईल. विष्णुदेवावर जलाभिषेक करावा. तर श्रावणातील शुक्रवारी पाण्याने शंख भरून विष्णुदेवासमोर विष्णुदेवावर जलाभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. लोकांवर आपली कृपा राहते. असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संबंधित समस्या दूर होतात आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात राहतो. जिवितीची पूजा. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवितीची पूजा केली जाते. जिवितीची पूजा मुलांच्या रक्षणार्थ केली जाते. जिविताच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा देखील केली जाते. जिवितीची पूजा करताना जरे जिवितिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा मंत्र म्हटला जातो. जिवितीच्या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाडीची पाने, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. जिवितीची पूजा झाल्यावर लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे. जिवितीच्या पूजेमुळे घरात आरोग्य, धन, सुख लाभते असेही म्हटले जाते. जिविती पूजेचे महत्त्व. श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवघराजवळ जिवितीचा कागद लावला जातो. याची पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. जिवितीची पूजा करताना जरे जिवितिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा मंत्र म्हटला जातो. श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवितीची पूजा केली जाते. ही पूजा मुलांच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते. जिवितीची कथा. जिविती ही बालकांचे रक्षण करणारी देवी आहे असे पुराणात म्हटले आहे. पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसीन असणारी जरा मगध देशात राहत होती. त्यामुळे मगधच्या राजाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. यामुळे तो जन्मातच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीने बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. ह्यामुळे मगध राज्यात जरा राक्षसीचा महोत्सव केला जातो. लोक तिला मुलांची आई समजू लागली. घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली असे पुराणात म्हटले आहे. श्रावण शुक्रवार पूजाविधी.
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी पुरण घालावे. तसेच आपल्या कुलाचाराप्रमाणे पुरणपोळी करून सवाष्ण जेवायास घालावी. तिला दक्षिणा द्यावी. श्रावणातल्या शुक्रवारी जीवितीची पूजा करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जीवितेचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीत जो वार उदाहरणार्थ मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करावी. तर श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवितीची पूजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, हळदी कुंकू लावलेले 21 मण्याचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून जीविताची पूजा करावी. पूर्णाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवितीची आरती करावी. विडेच्या पानावर सुपारी व फळं ठेवून दूध साखरेचा व गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. धनाची देवी लक्ष्मी मातेला एकमुखी नारळ फार प्रिय आहे. त्यामुळे शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला एकमुखी नारळ अर्पण करावा. ह्या उपायाचा अवलंब केल्याने आपल्याला इच्छित असे परिणाम मिळतातच. तसेच कमळाचे फूल लक्ष्मी देवीला फार आवडतात. त्यामुळे ह्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करताना कमळाचे फूल आवर्जून अर्पण करावे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. ह्यावेळी घरातील सर्व सदस्यांची उपस्थिती असायलाच पाहिजे. देवी लक्ष्मीकडून सुख आणि समृद्धीची प्रार्थना करावी. शास्त्रात सांगितले आहे की देवी लक्ष्मीचा वास ज्या ठिकाणी असतो तिथे पैशाचे चमचम भासत नाही. तसेच शुक्रवारी सकाळी स्नान करून देवी लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर देवाची पूजा करावी. देवीला तांदळाची खीर आणि पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी. जीविताची पूजा तर महाराष्ट्रात श्रावण शुक्रवारी जीवितेचा कागद लावून तिची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे मुलांचे आरोग्य व दीर्घायुष्य लाभते. हळदी कुंकू श्रावणातील शुक्रवारी श्रावण स्त्रियांना सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू व ओटी भरावी. ज्यामुळे घरात शांती व ऐश्वर्य टिकून राहते. दानधर्म ह्या दिवशी गरीब किंवा गरजूंना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखरेचे दान केल्याने संपत्ती व सुख लाभते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला